नमस्कार मंडळी. आता आपण आलो आहे कारगिल मेमोरियल, वॉर मेमोरियल या ठिकाणी. हे आहे ग्रास या गावामध्ये, ग्रास व कारगिलच्या मध्ये. पाहूया आपण. इथे एक फायटर जेट ठेवलेलं आहे कारगिल वॉर मेमोरियलमध्ये. इथे पर्यटकांसाठी कारगिल वॉर मेमोरियलमध्ये वॉशरूम, ATM, शॉपिंग सेंटर वगैरे वगैरे त्यांनी काढून ठेवलेले. ज्या लोकांना नाही करायचं, तिरंगा बघू शकता. वर टायगर हिल्स आहे, जिथं मागे कारगिल युद्ध झालं होतं, त्याच्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ याच ठिकाणी बनवलेलं आहे. आता आपण फायटर जेट पाहिलं. आताच आपली सर्व मित्रमंडळी आलेली आहे. दुसरी गाडी पण आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. विजयपथ. इथे जेवढे पण मिलिटरी मॅन आहेत ते मोस्टली हैदराबाद, आपलं कोल्हापूर, नागपूर, सातारा साईडचेच मिलिटरीचे जवान आहेत. पाहू शकता. अतिशय सुंदर बनवलं आहे त्यांच्या मेमरीमध्ये. प्रत्येकाचे नाव आहे तिथं. कॅप्टन केशिंग क्लिफ, जे स्मरण पावलेत ह्याच्यामध्ये, मरण पावलेत कारगिल युद्धात, त्यांच्या स्मरणार्थ शहीद झाले, त्यांच्या स्मरणार्थ हे बनवलेलं आहे. अतिशय सुंदर. इथं बऱ्याचशा गाईडलाईन्स आहेत, जसं की या येल्लो पट्टीच्या तिकडे जाता येत नाही, व्हाईट दगडाला टच करायचा नसतो. त्यानंतर इथे बसणं अलाउड नाही आहे. फोटो व्हिडिओ काढू शकता तुम्ही. तिवरी टायगर हिल्स परत एकदा सांगतोय आपल्या दर्शकांना. ही ग्रास आणि कारगिलच्या एकदम ग्रासपासून 2 किलोमीटर हे आहे, ग्रास गावापासून. ग्रास हे असं गाव आहे, जगातलं नंबर 2चं कोल्डेस्ट प्लेस आहे आणि भारतातलं नंबर 1चं. तिथे -30 ते -60 डिग्रीपर्यंत सुद्धा तापमान जातं. आणि या डोंगरांच्या पलीकडं 2-3 किलोमीटरच्या अंतरावर POK स्टार्ट होतो, पाक काकोपडी काश्मीर. पाहू शकता. हिला तू साईडनेच का सुशांत? बीरभूम.